व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यात पहिल्यांदा तर माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी ऑफिसला न जाता पहिल्यांदा डायरेक्ट साईटवरती आलोय, आपल्याला व्हिडिओ दाखवतोय। कारण की डेव्हलपरनी पेमेंटची फायनान्सची स्कीमच एवढी अपलब्ध आणली ना, पहिल्यांदा भारतीय रिअल इस्टेट मार्केटमध्ये, इंडियन रिअल इस्टेट मार्केटमध्ये दुबईची स्कीम आणली। मी मागे या दुबईला गेलेलो, डॅन्यूबे प्रॉपर्टीचा व्हिडिओ केलेला, त्याच्यामध्ये 1% पेमेंटची स्कीम होती। प्रत्येक महिन्याला 1% पेमेंट भरा। मला इथल्या सोर्सिंग मॅनेजरने कॉल केला, नागेश सर आपण दुबईमधली स्कीम भारतामध्ये आणतोय। तर मी त्याला म्हटलं मी आता ऑफिसला जात नाही, तुम्ही बघू शकता पहिला साईटवरती आलो, आता तुम्हाला मी ॲक्च्युअल डेव्हलपरच्या साईटवर घेऊन जातो। काम केवढं चालू आहे ते तुम्ही बघा। त्यानंतर मला मी मॉडेल दाखवतो बिल्डिंगचं एलिव्हेशन, फ्युचर मी तुमचा फ्युचर टॉवर कसा दिसणार आहे, त्याच्यानंतर डेव्हलपरने त्याचं काम कसं असणार आहे, त्यांनी पूर्ण ते एक्सपिरियन्स सेंटर बनवला ते दाखवतो। त्याच्यानंतर तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतो 3 BHK चा, जो तुम्हाला मी आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। फक्त एवढं सांगायचं आहे की मी आज व्हिडिओ करायला डायरेक्टली का आलो इथे ऑफिसला न जाता, कारण की जी पेमेंटची स्कीम आणली ती कोणताच बिल्डर आतापर्यंत ठाण्यामध्ये काय मुंबईमध्ये देत नाही। ती दुबईमधली स्कीम डेव्हलपरने पहिल्यांदा भारतामध्ये आणली, प्रत्येक महिन्याला 1% पेमेंट प्लॅन। चला अधिकाधिक माहिती आतमध्ये जाऊन देतो। पेमेंट प्लॅन, पेमेंट स्कीम तुम्हाला आवडेल। माझ्या व्हिडिओचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हेच असतं, लोकांना माझे व्हिडिओ आवडतात यूट्यूबवरती, कारण की त्यांना पूर्ण माहिती, पूर्ण डिटेलमध्ये सगळ्या प्रोजेक्टबद्दल सगळी माहिती मी व्हिडिओमध्ये सगळं देतो। त्यामुळे तुम्हाला मी सॅम्पल फ्लॅट दाखवत होते, तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला ॲक्च्युअल साईटवरती घेऊन आलोय, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल डेव्हलपरचं काम कुठल्या लेवलपर्यंत आले, किती काम झाले। हा जो प्रोजेक्ट आहे जवळ 6.5 एकरचा टाउनशिप प्रोजेक्ट आहे, कोलचेत रोड येते। मी मुद्दामून स्टार्टिंगला लोकेशन तुम्हाला सांगितलं नाही, कारण की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। कोलचेत रोडमध्ये भरपूर सारे प्रीमियम डेव्हलपर आहे, त्यातला एक असा डेव्हलपर जो गेली 100 वर्षापेक्षा जास्त काळ रिअल इस्टेटमध्ये काम करतोय। त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 6.5 एकरचा लँड पार्सलमध्ये फक्त डेव्हलपरने 5 टावर आणलेत। तिकडे 1 टावर, 2 नंबर टावर, 3 नंबर टावर, हा बाजूला काम चाललंय, तुम्ही बघू शकता। जे 14-15 फ्लोर झालेले आहेत। 4 नंबर टावर आणि त्या बाजूला क्रेन लावली, तो 5 नंबर टावर। हे समोर तुम्हाला दिसत आहे पोडियम लेवल पर्यंत काम आलंय, हे पार्किंग टावर आहे। हे जे 6 एकरमध्ये 5 टावर आहेत, त्याच्यामध्ये लक्झरीज फिलिंग देणारा, अम्युनिटीज देणारा असा टाउनशिप प्रोजेक्ट आहे। डेव्हलपरचं काम एवढं फास्ट आहे ना, या पेमेंट स्कीमचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हेच आहे की तुम्ही बघू शकता की तुम्हाला दिसेल काम एवढं झालंय तरी पण तुम्हाला डेव्हलपर प्रत्येक महिन्याला 1% पेमेंट प्लॅनची स्कीमच घेऊन आलेला आहे। प्रत्येक महिन्याला काम, बाकी ठिकाणी कसं असतं जेवढं काम झालंय तेवढं डिमांड येते 40%, 45%, इथं तसं नाहीये। इथं तुम्हाला प्रत्येक महिन्याला डेव्हलपर 15 जरी फ्लोर झाले ना, प्रत्येक महिन्याला 1%चा तुम्हाला डिमांड येणार आहे। चला ही झाली साईटवरती येऊन तुम्हाला कामाची माहिती। आता जो बिल्डिंगचा एलिव्हेशन आहे, टावर आहे, जो तुम्हाला डिलिव्हर्ड होणार आहे, तो कसा दिसतोय ते तुम्ही बघा। नंतर डेव्हलपरने एक एक्सप्रेस सेंटर केलाय की तुमच्या फ्युचरमध्ये काय काय क्वालिटीचं काम आपल्याला लागणार आहे, दरवाजे असतील, जे तुमच्या टाईल्सच्या फिटिंग असतील त्या दाखवतो। नंतर मला सॅम्पल फ्लॅट दाखवतो, चला बघूयात। बघा मी मगाशी सांगितलं तुम्हाला की माझे व्हिडिओ लोकांना का आवडतात, त्यांना मी प्रॉपर पूर्ण डिटेल्स, पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देतो। तुम्हाला मी ॲक्च्युली आतमध्ये येताना तुम्हाला पेमेंटची स्कीम सांगितली, त्याच्यानंतर मला साईटवरती गेलो, साईटवरती काम केवढं चालू ते तुम्हाला दाखवलं। आता हा जो मला मॉडेल दाखवतोय, एलिव्हेशन दाखवतोय, फ्युचरमध्ये तुमची बिल्डिंग दिसणार कशी आहे, अम्युनिटीज दिसणार कसे तुम्ही बघू शकता। एक 6.5 एकरचा लँड पार्सल आहे, त्याच्यामध्ये फक्त 5 टावर डेव्हलपरने आणलेत। तुम्ही बघू शकता टावर 1, टावर 2, टावर 3, टावर 4, टावर 5, कुठलाही टावर एकमेकांना ब्लॉक करत नाहीये। आणि लक्झरी सेगमेंटमधला प्रोजेक्ट आहे, डेव्हलपरचं काम, डेव्हलपरचं नाव, डेव्हलपरचं ब्रँड आहे। त्याच्यामुळे तुम्ही एकदा व्हिजिट कराल ना, तुम्हाला क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन काय आहे ना, त्यासाठी तुम्हाला मी एक्सपिरियन्स सेंटर डेव्हलपरने बनवला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कशा फिटिंग्स येणार आहे, काय येणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो। मॉडेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल, फ्युचरमध्ये तुमची बिल्डिंग अशा कलरमध्ये दिसेल, अशा विंडोज असतील, असा तुमचा बिल्डिंगचं एलिव्हेशन असेल। चला आता आपण एक्सपिरियन्स सेंटर बघूयात। या मी मुद्दाम तुम्हाला हा एक्सपिरियन्स सेंटर दाखवतोय। बिल्डिंगचं एलिव्हेशन तुम्ही बघितलं, फ्युचरमध्ये टावर तुम्हाला कसा येणार आहे ते तुम्हाला समजलं, पण डेव्हलपर फिटिंग काय देतोय, कामाची क्वालिटी काय नाही तुम्हाला लक्षात येईल। वॉशरूम फिनिशेस बघू शकता तुम्ही, तुमच्या बाथरूमच्या फिटिंग्स, त्या टाईल्स या अशा प्रकारे असणार आहेत। किती लेवलपर्यंत तुमच्या वरती सरफेसवरती असणार खाली तुम्ही बघू शकता। या बाजूला तुम्ही बघू शकता तुमचं फ्लॅट इंटेरियर, आतमधलं काम बघा, दरवाजाची फिटिंग बघा, म्हणजे हा तुमचा फायर सिक्युरिटी पासून किती थिकनेस आहे दरवाजाचा, इतकं सुंदर काम आहे डेव्हलपरचं काम। कन्स्ट्रक्शन क्वालिटी, या साईडला तुम्ही इलेक्ट्रिकल फिटिंग बघू शकता, पाईप बघू शकता, वॉटरप्रूफ एक्सटर्नल वॉल्स, तुम्हाला वॉटरप्रूफिंग करून वॉल कशा दिसतील सगळं काही एक्सपिरियन्स सेंटरमध्ये दिलेलं आहे। लीक प्रूफ टेरेस, टेरेसवरती पण किती लेयर्स येणार आहेत एवढं डीपली कोणता डेव्हलपर दाखवत नाही। या डेव्हलपरचं काम, डेव्हलपरचं ब्रँड, म्हणजे तुम्ही मुंबईला जाणार ना तर 50-50, 40-40 वर्षापासून ज्या डेव्हलपरच्या बिल्डिंग आहे ना ऑलरेडी उभ्या आहेत, त्याच्यामुळे डेव्हलपरचं काम बोलतं, कन्स्ट्रक्शन क्वालिटी बोलतं। हा झाला एक्सपिरियन्स सेंटर। तुम्ही ॲक्च्युअल साईटवर जाऊन साईट बघितली,
तुम्हाला बिल्डिंगचा मॉडेल दाखवलं, फ्युचरमध्ये टावर टाउनशिप कसं येणार ते लक्षात आलं, एक्सपिरियन्स सेंटर. फायनली आता तुम्हाला फ्लॅट बघायची उत्सुकता राहिली आहे, कारण की पेमेंट प्लॅन तुम्हाला आवडलाय, त्यानंतर तुम्हाला लोकेशन आवडलंय कोलचेत रोड, त्यानंतर तुम्हाला बिल्डिंगचं काम कुठपर्यंत आले ते तुम्हाला आवडलं, फ्युचरमध्ये बिल्डिंगचं टावर एलिव्हेशन कसं दिसणार आहे ते तुम्हाला आवडलं, एक्सपिरियन्स सेंटर तुम्हाला आवडला. आता नागेश सर आम्हाला फ्लॅट आवडला पाहिजे. एक्झॅक्टली बरोबर. फ्लॅट एकदा बघून घ्या. 3 BHK फ्लॅट ठाण्यामध्ये बघतायत, कोणता तरी ब्रँडेड प्रीमियम लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट बघत असाल, डेव्हलपर बघत असाल तर कार्पेटवर तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. डेव्हलपरने एवढं फिनिशिंग, एवढं डेव्हलपरने कार्पेट एवढे व्हेरियंट आणलेत ना, म्हणजे 855 कार्पेट पासून 1000+ कार्पेट आहेत. बाल्कनी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मिळते. 855चा जरी 3 BHK असेल ना, परंतु डेव्हलपरने इतकं मस्तपणे फ्लॅटला तयार केलाय. डायनिंगचा टेबल बघू शकता. महिलांनो, मातांनो, भगिनींनो आणि आमच्या लाडक्या बहिणींनो, किचन बघा. डबल साइज प्लॅटफॉर्म दिले किचनला, वॉशिंग मशीनसाठी वेगळी जागा दिलेली आहे आणि युटिलिटी एरिया प्रत्येक ठिकाणी वॉशरूम मध्ये दिलेला आहे. जर तुम्हाला किचन मध्ये वॉशिंग मशीन ठेवायची नसेल, तुम्ही बाथरूम मध्येही वॉशिंग मशीन ठेवू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की 1% पेमेंट प्लॅन काय नेमका तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगतो. पहिला फ्लॅट बघून घ्या. या साईडला तुम्हाला दिसते कॉमन वॉशरूम, त्यालाही वेगळा आतमध्ये युटिलिटी एरिया आहे. क्या बात आहे. बच्चा कंपनी आणि आपले जे सिनियर सिटीजनसाठी जर तुम्ही पहिला तर फर्स्ट बेडरूम बघत असाल तर बघा, वॉर्डरोब ठेवून एक 9x10च्या आसपास बेडरूमची साईज आहे. 855 कार्पेट आहे, पण माझ्याकडे 1000+ कार्पेटचाही 3 BHK अवेलेबल आहे. तुम्हाला 3 BHK बघता एकदा व्हिजिट करा. लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट आहे हा. बघा तुम्ही, हा एक बेडरूम, यालाही बरोबर बेडरूम बेड ठेवून वॉर्डरोबला जागा दिलेली आहे, तेवढी जागा आहे. स्पेशियस आहे. 855 3 BHK कार्पेट पासून 1000+ 3 BHK कार्पेट. बघा हा बेडरूम 10x12चा ऑलमोस्ट साईड आहे. आणि जर तुम्हाला मास्टर बेडरूम मोठे पाहिजे असेल ना, 10x14 10x13, तसेही तुम्हाला डेव्हलपरने ऑप्शन दिलेले आहेत. सगळं काय आहे 3 BHK मध्ये ना. मी आतापर्यंत 1 BHK 40-50 लाखाला दाखवत होतो, परंतु माझ्याकडे 2 BHK 3 BHK लक्झरी सेगमेंट मधलेही प्रोजेक्ट आहेत. तुम्ही माझ्या व्हिडिओ युट्यूबच्या प्रोफाईलवरती जा, तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हेरियंट बघायला मिळतील. आता येतो मी 1% पेमेंट प्लॅन नक्की काय आहे, तो कशा प्रकारे वर्कआउट होतो एकदा समजून घ्या. हा जो तुम्हाला 1 दिसतोय 1% पेमेंट प्लॅन, तुम्ही नीट समजून घ्या काय प्रकारे. मी मागे दुबईला प्रोजेक्टचा व्हिडिओ केलेला आहे, डानू प्रॉपर्टी. प्रत्येकाचं कसं असतं की ना, काही जणांचे ऑलरेडी रेंटवर राहत असतात, काही जणांचे EMI चालू असतात, काही जणांना म्हणजे बिल्डरची अशी डिमांड येते 30%, 45%, 10%, 20%, ती त्यांना भरायला भारी पडते. एकाच वेळेला एवढं बर्डन येतं. पण काही लोक आहेत ना, त्यांना पेमेंट प्लॅन चांगला पाहिजे. काही ठिकाणी बुलेट प्लॅन असतात, म्हणजे एव्हरी इयर 25% भरा, प्रत्येक वर्षी 25% असा पेमेंट प्लॅन पाहिजे असतो. पण या डेव्हलपरने ना 1% पेमेंट प्लॅन प्रत्येक महिन्याला ना, ॲग्रीमेंट व्हॅल्यू जर तुम्ही हा जो 3 BHK बघतात ना, 855चा 3 BHK 1,80,00,000पासून 3 BHK सुरू होतात. 2.5 करोड 3 करोडच्या रेंजपर्यंत 3 BHK जातात. 1000+ कार्पेट पाहिजे, जसा तुमचा बजेट आहे तसा इथं फ्लॅट आहे. आता 1,80,00,000चा 3 BHK असेल तर अराउंड 1.5 करोडच्या आसपास जर तुमचं ॲग्रीमेंट व्हॅल्यू आलं, एक एक्झाम्पल देतो मोठी, तर साधारणतः 1% पेमेंट म्हणजे साधारणतः 1.5 लाख रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला भरायचे. किती काम झालं बिल्डरचं, 13 माळे 15 माळे फ्लोर, पण तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1%ची डिमांड येणार. असा हा पेमेंट प्लॅन आहे की तुम्हाला 10% सुरुवातीला भरायचे, त्यानंतर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरायचं आहे. पण स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन डेव्हलपरचा स्वतःचा फायनान्स आहे, डेव्हलपर त्याच्यासाठी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन भरू शकतो. तुम्हाला 10% आता भरा, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन डेव्हलपर भरेल, परत त्यांचे काही 7%च्या आसपास 20% डेव्हलपरला द्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1% तुम्हाला भरावे लागणार आहेत. काही जास्त डिमांड नाही, 30%, 25%, एकदम डायरेक्टली मोठा EMI चालू होणार नाही. 1.5 लाख 2 लाखच्या आसपास तुम्हाला स्टार्टिंग EMI आहे. तर 3 BHK मध्ये नथिंग आहे. परत सांगतो, ही दुबईची पेमेंटची प्लॅन आहे. पहिल्यांदा भारतामध्ये कोणता डेव्हलपर करतोय. 1% प्रत्येक महिन्याला 1% तुम्हाला डिस्बर्समेंट होणार आहे. चला, तर 3 BHK बघतात, कोलचेत रोडला टाउनशिप प्रोजेक्ट बघतात, लक्झरी सेगमेंट मधला प्रोजेक्ट बघतात, पेमेंटची चांगली स्कीम पाहिजे तर या प्रोजेक्टला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला तर माहिती आहे, मी नागेश गोसावी तुमच्याकडून कोणताही ब्रोकर घेत नाही, तुम्हाला फ्रीमध्ये पिकअप आणि ड्रॉप देतो. मला कॉल करा आणि अशा 1% पेमेंट प्लॅन देणाऱ्या भारतातील रिअल इस्टेटमध्ये पहिल्यांदा कोणतीही स्कीम देणाऱ्या प्रोजेक्ट मी तुमच्या स्वप्नातलं घर बुक करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.